श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला। तर फायनली नवऱ्याच्या मागं लागून माझा नवरा मला फिरायला घेऊन आले बरं का। मग काय आम्ही पहिले गेलो मस्त एअरपोर्ट पाहायला। तिथं पाहिलं आम्ही मस्त विमान। पहिलं विमान पाहिलं तर खूप भीती वाटली। त्यानंतर आहे ना दुसरं विमान पाहिलं, इतकी मजा आली आणि ना ते विमान खूप जवळून गेलं होतं बाबा आणि खूप भीती पण वाटत होती। त्यानंतर आम्ही निघालो मस्त। कुठं जायचं हे ठरवलं नाही, चला म्हटलं जाऊ आता कुठंतरी। तितक्यातच मला ना मस्त असा छान रणगाडा दिसला आणि मस्त आर्मी कॅम्प पण दिसलं। मग काय स्वतःचा छान मस्त असा व्हिडिओ घेतला आणि मस्त अहमदाबादचे तुम्ही लाल दरवाजा नाव ऐकलंच असेल, जिथे की सगळ्या वस्तू स्वस्त भेटतात। तेवढं बघत बघत आम्हाला वाजले 12। मग काय आम्हाला आठवण आलं, म्हटलं चला आपण रिव्हरफ्रंटला तरी जाऊ। रिव्हरफ्रंटला जाणारा रस्ता इतका छान असा इतका सुंदर सजवलेला आहे, बघू शकताय तुम्ही। झाडं वगैरे इतके छान छान आहेत। त्यानंतर मस्त आम्हाला एक छान मस्त बुद्ध भगवानची मूर्ती पण दिसली आणि त्याच्या मागे इतके छान झाडं सजवलेले होते ना, बघू शकताय तुम्ही। मला तर हे झाडं ते खूपच आवडले। त्यानंतर आहे ना आम्ही मस्त पोचता पोचता आम्हाला मस्त आठवलं का चला इथं गार्डन आहे। मग काय गार्डनमध्ये चिमूबाईला खेळवलं। चिमूबाई काय एका जागेला थांबायचं नावच घेत नव्हती। तिला मस्त घसरगुंडी खेळवली आणि मॅडम काय हाय पण करायला तयार नव्हत्या, कारण की मॅडम खेळायमध्ये बिझी होत्या। त्यानंतर आम्ही धरला मस्त रिव्हरफ्रंट जायचा रस्ता। तितक्यात मला अहमदाबादची फेमस हॉटेल दिसली। मला तर असं वाटायचे पहिले का ही पाण्याची टाकीच आहे की काय, पण मला यांनी सांगितलं का अहमदाबादचे फेमस हॉटेल आहे। बघू शकताय तिला पहिले मी बघितलं, मला वाटलं पाण्याची टाकीच आहे। त्यानंतर आम्ही पोचलो मस्त रिव्हरफ्रंटजवळ। तर आमचं नशीब इतकं खराब की ते बंद होतं। ते म्हणे रिव्हरफ्रंट आहे ना दुपारी चालू असतं। मग काय एवढं खुश होतो आणि त्याला लांबूनच पाहिलं आणि घरी जायला निघालो। मग काय घरी येताना मस्त थोडासा कडक कडक चाय पिला आणि मस्त रिव्हरफ्रंट फ्लावर पार्क पाहिलं। भेटूया पुढच्या